हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे। तर आज आहे बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा। तर तुम्हाला सर्वांना बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आताच मी आलो रिक्षावरून, सकाळी उठलो होतो तर बरोबर आज सुट्ट्या आहेत तर बरं लेट जाऊ, तर रिक्षावर पण लेट गेलतो आणि त्याच्यानंतर थोडीशी शूटिंग केली मी। त्याच्यात घरात पोलिओ पोचायचा होता तर मोबाईल घरात ठेवला आणि यानं सांगितलं तर शूटिंग करा बरं, कारण की मला वेळ भेटणार नाही। तर त्यांनी काढले तर त्याच्या तुम्हाला दाखवेन, तुम्ही कंटिन्यू राहा। आणि इकडे बघा आईने प्रसाद ठेवले, आहे पोळा आणि नारळ, आणि हे आईने उलट्या उकरल्यानं कारंद ते खाऊन घेतो आता। काय बाबू? हां, आणि अर्णव पण काय जेली खातं। तुम्ही आता कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो। आणि इकडे बघा, त्या दिवशी आपण मच्छी घेतली होती ना, तुम्हाला दाखवलेली ती आता मॅरिनेट करायला घेतले। इकडे बघा या जिताऱ्याच्या मोठ्या नाही काळे माशाच्या, त्यात आपण मॅरिनेट करून घेऊ, मग दाखवतो दादा, कंटिन्यू राहा। आता त्याच्यात ना आपल्याला घरचे मसाले टाकायचे आहेत। आपला घरातला लाल मसाला आगरी, हळद टाकायची, गरम मसाला, पावडर, चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या टेचून घेतल्या आणि थोडासा आगल टाकल्यावर कसं जरा ते आंबट जरा मस्त लागतं। आणि आगल टाकायचा म्हणजे कसा ओसट वास वगैरे असेल मच्छीला तर ते निघून जातं। आणि आपल्या स्पायसीनेससाठी थोड्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर थोडी, मिरच्या कसं कागडा मिरच्या तेवढं तिखट नाही लागत त्या। तर मसाला सर्व पाण्यात घालून घ्यायचं, मिक्स करायचं आणि मग आपण बोटीला लावून घेऊ। फ्राय करायच्या बोट्या किंवा काही पण म्हणजे मॅरिनेट केलं ना, भले अर्धा घंटा 15 मिनिटं 1 घंटा जसा भेटेल तसा, तर चांगले लागतात, मस्त तो मसाला मुरतात त्याच्या आतमध्ये जातात एकदम, आणि खायला टेस्टी लागतं। तर आता आपल्याला वाजले 11:30, अर्धा घंटा आहे, 15-20 मिनिटं किंवा अर्धा घंटा आपण ठेवू, मग त्याच्यानंतर आपण फ्राय करायला घेऊ। थोड्याशा आता खायच्या, बाकी रात्री खाऊ। मग बाकीचा राहील तो आपण फ्रीजमध्ये मॅरिनेट करून तो तसा ठेवू। संध्याकाळी काल होता लक्ष्मीपूजन आणि परवा दिवशी आपल्याला मच्छी आले, त्याच्यामुळे आपल्याला काल खायला भेटली नाही। आणि खारीची मच्छी ताजी खाली ना तर जाम भारी लागतं, फ्रीजमध्ये ठेवली तर जरा थोडीशी चव चेंज होतं, म्हणून बरं मॅरिनेट करून बरं अजून भारी लागेल, बघू आता। मॅरिनेट झाला की फ्राय करताना दाखवतो तुम्हाला। चांगला असतं बाबू, ते काय चांगला असतं बाबू। झालं तर रडत कशाला? चांगला असतं, झाला रडायचं काय ते पटकन आंघोळी करतात, मस्त नवीन कपडे घालायचे। पप्पा काय करतात? नवीन कपडे घालायचे, फटांगड्या वाजवायच्या, नवीन कपडे, फटांगड्या, माझ्या पोरे पाऊस वाजवीन ना बाबू। थोडंच लावले, घे नाही झालं घे, झालं तर हे बघ किमू दीदी कशी पाटावर बसलेली, कशी टप्पान आंघोळ करतात, इकडे अशी खाली मांडतात, कशी आंघोळ करतात किमू दीदी। हे तुला माहित आहे का? झाला सारखं बस
आज आरती करायची आरूला माझे. हे बघ आंबा, आंबा बघ तिथं बाप्पा करायला न्यायचं. इकडे बघ. चिरवड इथं होतं. याच्यावर पाय दे, पाय दे याच्यावर, फोड याच्यावर. उभा राहा बाथरूमान पोराचं असतं जे. उभा राहा बाथरूमान पोर, इथं नको पोर. चालेल चला बाथरूमात फोडू. जे योग्य आंबा तुला तिथं आंबा न्यायचा बाहेर बाप्पा करायला. इकडं आईने कोलिव पुजले, ये बलिराजाचे पावले, ये लवकर. बलिराजा चालवले. बघा, बघू शकता. इथे पण काढले, इकडे पण आहे, आणि चुल्यावर पण उठवले. तांदळाच्या पिठाचं पोलं. सकाळचं चावल पाहिलं भिजत टाकलं तर मग संध्याकाळी ते मिक्सरला आम्ही रात्रभर ठेवलं. सकाळी त्याच्यात गुण टाकला आणि थोडा दही टाकायचा. मस्त भारी लागतात पाया पाराला कोलिव पूजासाठी. कोलिव पूजाची आईने तयारी केली. इकडं सर्व मांडून घेतले आईने. ते शेणाचे गोले ठेवलेत आणि आपली वहीची पूजा करतात आणि ते कोलवायला बांधायचे. बाप्पा करू ये, अरू ये बाप्पा कर. हे बघ पाणी कुठं ठेवलं. बाबू आंबा काढले बा बाहेर, ये लवकर. अरे बाबा नुसतं केलेच खात काशी झाले ना. केला पाहिजे त्याला, केला. तू नुसता पडलं तर केला हो का. दे ना आई, आई दे, बाजू आई दे. बाबा त्याला केला काढून द्यास. हे आता आणली, ही गेल्या वर्षाची कारली. ही गेल्या वर्षीची काढून ठेवले. तिला पण हळदी कुंकू हळदी लावायचं कुंकू करून ठेवले आणि आता बांधायला आणले. पाण्याने विसर्जन करायची तिला. आता तिला हळद कुंकू करून विसर्जन करू पाण्यात. ते तांदूळ कोणी काय केलं. कोलवाला फुकून घ्यायचं असं. अगरबत्त्या ना ग. हे बघ कसे आंबा मांडलेत बघ आईने बाप्पा करायला. आरू तू बाप्पा नाही करीत. या कोण आहे? आंबा आहे ना. या ती गाय आहे छोटीशी गाय.
जा तुम्ही पण, मी फोडताना आला. ही छोटीशी काय आहे? गाय, गाय. छोटीशी गाय. छोटीशी गाय आहे. मम्मी मम्मी पप्पा मम्मी मम्मी, हे यार त्यांचा नाव. बच्चा. बच्चा आहे? हा म्हणजे पोऱ्या. हा म्हणजे पोऱ्या. पाया पारे ये, चल उतार खाली. ये बाप्पा कर ये. ये. ही कोण आहे? कुठं कोण आहे? ही आंबा आहे. ते आंबा असतं. ही ये चल पाया पार. अर्णव माझा पाया पारीला आता. जोत वरती उचल ना ते. चल 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 उतर लवकर. ये लवकर. अर्णव पाया पारत तवऱ्यान तो डगर आण जा नारळ पोराला. आणली ना हा चालू आहे तुमची झाली. नाही पायाच्या मागे लागले. हो. पाणी नाही आहे ना तुमचं. हा. चल हे आरू. दादाचा आल्या ना बाप्पा करायला. दोन केले खाले सकाळच 2 केले आणि खाशी झाले परवा दिवशी दवाखान्यांचे आले. वेडा अर्णव. चल बस 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 पाठाव बस. ये पाठाव बस लवकर. बघ बघ कोकून दाखवत बघ. ये बाप्पा कर. ये लवकर, ये लवकर. दादाचा आल्या. दादा हस रे त्याला. अर्णवला हस. बच्चा आहे तो बच्चा. इथं इथं बस पाठावर. पाटावर बस. पाठावर बसून हा. जे आरतीचा ताट जे मम्मी यो वेरा. वेडा नाही वेडा ना बोलाचा. बाप्पा आहे. घे हे कर. असं गोल गोल फिरव. बघ कायाचाच आहे जे तुला. खायचंय त्याला. हा बस बस. पाया पर आता पाय पण हात जोड. काय नाही मूड मध्ये पोरा नाही. नारळ ते ताटा बाजूला कर. डगर फुटला नारळ काही फुट नाही. नाही अर्णव माझा अर्णव मोठा झाला पोरील ना. नारळ फोडेल. पोल्याचा तुकडा जा. पोल्याचा तुकडा देस ग. पोल्याचा तुकडा नारळाचा तुकडा थोडा ठेवा. ही बघ आपली गेली वर्षीची व तिचं पण धुवले तिला हळदी कुंकू केले. आता विसर्जन करायची आणि आता लावले दुसरी आणले. प्रसाद करू आपण आता पोळे आणि नारळाचा. बाबा आपटी बॉम्ब आपटी बॉम्ब. कुठले आपटी बॉम्ब? तिथे ठेव देवाजवळ ठेव पहिले. ठेवलं तिथे. ठेवला ग. ठेवला ठेवला. अर्णवला दे चल माझे परसाद. घे माझ्या पोऱ्याला प्रसाद. डायरेक्ट उडी मारली. डायरेक्ट उडी मारतो. मी डायरेक्ट अर्णवला परसाद दे. घे प्रसाद घे. तुम्ही घे. नको. हा हा? दे. ती काय याला गुणला पाहिले रशीला. घ्या. बंदली ग. चला आता तोपर्यंत आपण पोलिओ पुंजलेला आहे ना आपल्या बलिराजाचा तो प्रसाद खाऊन घेऊ. इकडे बघा प्रसाद तो खाऊन घेतो. तो पोला ह्यो माझा जाम फेवरेट आहे. या खायला एक नंबर झाले. चला नाश्ता वगैरे तर झाला. आता आई बलिराजा आहे तर बलिराजाचे लासवतन पण
परत करगोडं बनतान. तर आईने आता करगोडं बांधायला घेतल्या. इकडे बघा अर्णव येतात लवकर ये बा बांधू. पहिले आर्नवची बारी. या पप्पाना या तुला बाबाने कवाच बदला. बाबांनी बनला. बाबा नसतं मॅच. इकडे आर्नवने गाड्या करल्या खेळायला. ये लवकर करगोटा बांधू. अरू ये लवकर. अरू ना पटेल उठ चल लवकर. उठ लवकर. अरू चल लवकर पप्पा ये तू ये लवकर ये पप्पाचे. ये मी आता बाहेर चालले मग तुला घेऊन ना जाणार मग. ये लवकर लवकर ये. उद्या फिरायला जायचं हे उद्या आपल्याला. जीत नाना बी येणार आहे पटपट गाडी घेऊन. आतूचे जायचं आहे आतूची ना. जायचं मग तुला घेऊन जाईन मग. गडारीच्या आतूनी कसं कपडे आणले आणि हा ते घालीने मग ते घालायचं आपल्याला. चल उद्या नेईन मग तुला. लवकर. ये लवकर. मामाने कसं कपडे आणले आणि मग ते जा लवकर. घातलं तुझे. हम्म. ये लवकर ये. जा. 3 दिवस 3 कपडे ये लवकर. बदलवले पोऱ्याने ये. नवीन नवीन. मा नवीन कपडे माझ्या पोऱ्याला दिवाळी. ये लवकर. गाडी जवळ जे. ही गाडी जवळ जे तुझी. हा, ये. हा जे. हे आता बनताय. इकडं बघा आपलं फायनली मॅरिनेट करून झालेलं आहे. हा आता घालायला फ्राय करायला. हा संध्याकाळी फ्राय करायचा. साईने वाटे केले. आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता मी आता येताना मटण आणले. आता पूजा स्वच्छ करतं साफ करतं पाण्याने. आणि त्या पिशवीमध्ये चिकन आहे त्याला पण आपण मॅरिनेट करून फ्रीजर ठेवू उद्याची सोय. कारण का उद्या जरा जामच गर्दी बिर्दी असेल आणि उद्या मला पण जमल जायला म्हणून बरं आजच आणला. मग आता मॅरिनेट करून फ्रीजर ठेवता. मॅरिनेट केला ना मटन वगैरे मटन चिकन मच्छी काही पण मॅरिनेट करून ठेवला ना एक नंबर असतं चवीला. तुम्ही पण ट्राय करा. हा आणि एक नंबर काळजीचा पण तुकडा एवढा मोठा होता. काळजी गोडा होता आणि पियाचा मोठा डोकरा होता. मटण एक नंबर भेटले का. उद्या तसं मटण भेटणारच नाही ऍक्च्युली. जो भेटेल तो घ्यायला लागेल असा. इकडे आपला राईस होता. आता आपण थोड्या वेळात जेवून घेऊ. इकडे तुम्ही बघू शकता अरेने काय किल्ला बनवले एक नंबर. इथे मावळे हे बावडी आणि इकडे बघा आपले शिवाजी महाराज. मस्त एक नंबर. रोडे पाणी वगैरे मस्त बघू शकता एकच नंबर आहे. आणि वरती कंदील पण लावले बघा बघू शकता एकच नंबर. इकडे बघा पारगड किल्ला. किल्ल्याचं नाव पारगड. आणि आपल्या आर्यन भाऊनी बनवले किल्ला. तो गणपतीच्या मूर्त्या किल्ला वगैरे भरपूर भारी भारी बनवतात. त्याला आवड आहे पहिल्यापासून. तर चला आता आपण किल्ला वगैरे बघितला. तर आता मॅरिनेशन पण झालेलं आहे. अर्धा घंटा झाला आपला आता. तर चला आता आपण बोटे फ्राय करू. तुम्हाला दाखवतो. इकडं आईने पॅनमध्ये तेल ठेवले गरम करत. तेल पण आपलं गरम झालेलं आहे. आणि आता आपण एक एक करून बोटे करू. आईने आता लसूण टाकला. काला मासा भरपूर मोठा होता. बोट्या बघा तुम्ही बघू शकता एक नंबर. त्या आता परवा आपल्याला गुरुवार होता. परवा दिवशी काल होता लक्ष्मीपूजन. नाहीतर ताज खाले असतं ना एकच नंबर लागले असते. तर साडेची मच्छी ताजी बोलला तर एकच नंबर. बघरायचंच पाला बघा कसं नाही मोठ्या एक नंबर. आईला बोललो फ्रायच कर. फ्रायच ऍक्च्युली बाहेर लागतात. रस्त्याचं तर लागतात मग तेवढं खास नाही. पण फ्राय करून काला मस्त ना एकच नंबर लागतं. बघू शकता. आपण मोठ्या पलटी करून बघू. एक साईड झालं फ्राय आपली. इकडे आपल्या मोठ्या फ्राय झालेल्या आहेत आणि अर्धे होतात. आता बसलो जेवायला. या जेवायला मस्त डाळ भात रोटी करायची कैरी आहे मस्त जेवायला. जेवण करून झालेले असतात. आता मटन आणि चिकन मॅरिनेट करायचं आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू राहा तुम्ही. इकडं बघा या ताटामध्ये आहे आपलं चिकन 1 किलो. आणि याच्यात आहे आपल्याला 1.5 किलो मटन आहे बकऱ्याचा. हां आणि हे दही आहेत.
दही आणले आपण मॅरिनेशनसाठी आणि त्या भांड्यामध्ये आपण हिरवी पेस्ट बनवली, अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची. पहिले आपण मटण मॅरिनेट करू. आपला 1.5 किलो मटण आहे. ही आपली अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, दोन्हींसाठी बनवले. ती टाकून घेऊ. डिवाइडमध्ये समान टाकायचे. चिकनला टाकून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला दही टाकायचं आहे. हे पडलं ना. बदल ना डायरेक्ट, बदल असं डायरेक्ट. चिकन मध्ये टाकून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायचे आहे. चिकन मध्ये पण हळद टाकू. आणि आता चवीनुसार मीठ थोडंच टाकू. नंतर मीठ टाकून आता मिक्स करून घेऊ. आपण आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हातानेच करता हा ग, कारण चमच्याने वतत असताना हाताने जास्त भारी होतं. थोड्याला थोडेसे ठेवले ग, मेन पीस ठेवले. चिकन काढून घेतलं आहे आता. चिकन आणि मटन इकडे बघा काय रंग दिले, एक नंबर कलर बघा तुम्ही बघू शकता मॅरिनेशनला. त्याच्यात आपण मॅरिनेशनमध्ये काय आहे, हिरवा वाटण्यामध्ये अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, हळद, दही आणि मीठ चवीनुसार. दोन्ही मॅरिनेशन सेम ठेवण्यात आपण. आता हे आपलं सर्व ते मसाला मुरतील, पण आता फ्रीजमध्ये ठेवू. उद्या सकाळी काढून ठेवायचं फ्रीजमधून. जेवढं आपण मॅरिनेशन जास्त ठेवू ना, जेवढा वेळ तेवढी चव लागतं. आता आपण चिकन 65 झाला, लॉलीपॉप झाले, तंदुरी झाले, मटन चिकन झाला, जेवढं आपण मॅरिनेशनला ठेवू ना ओव्हरनाईट, म्हणजे जेवढं रात्रभर ठेवला 4-5 घंटे, एवढा टेस्टी होतं ना जेवण, जबरदस्त, एक नंबर. इकडे बघा बघू शकता चवीला जबरदस्त होतं. जे मॅरिनेशन करून ठेवतात ना त्यांना माहीत आहे मॅरिनेशन करून ठेवल्यावर कसं लागतं आणि कसं मसाला आतमध्ये मुरतात, ते एक नंबर लागतात. आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी करून बघा कसं काय. चला तुम्ही कंटिन्यू राहा. इकडे बघा माझा आरोपीचं औषध, कारण का त्याची तब्येत बरी नाही, थोडीशी सर्दी आहे थोडीशी आणि खाशी. त्या दिवशी त्याला दवाखान्यात घेऊन गेलतो ना, मस्त औषध पितं बघा. रडत बिडत बिलकुल नाही माझा बऱ्या, किती एकदम मस्त औषध पितं. हा खूप हुशार आहे माझा बऱ्या. इकडे बघा आता घेतले आपण 1 वाटी काजू घेतले, 1 वाटी साखर, घरचा तूप, वेलची पूड. आता आपण पहिले काजू मिक्सरला लावू. आपण मिक्सरून घेतले, आता चालून घ्यायचं. इकडे बघा आपण काजू मिक्सरून चालून घेतले, एवढा झाले.
छोटा वाडगा आहे तो अर्धा झाले. अर्धा भरले. आता आपण चाशणी बनवू. चला आता आपण चाशणी बनवू. साखर टाकू आपण आणि त्याच्यात पाणी अर्धा कप. आता सारखा हलवत राहायचा एकतर होईपर्यंत. इकडे बघा आपली साखर मेल्ट झाले. आता आपल्याला ही चाशणी ना एक ताराची वल अशी करायची आपल्याला. त्याच्यानंतर आपण काजूची पावडर केली ती टाकू. नाही झाली ना अजून. थोडे 2 मिनिटं हलवत राहा. बघूया झाले का. झाले पीठ. हे बघ ते थंड गरम आहे ना म्हणून थंड झाल्याबरोबर आता आपण त्याच्यात काजू पावडर केले आपण ते टाकू. थोडे थोडे टाकू. हलवत राहायचं आता तिला सारखे. इकडे आपला काजू कतरीचं सारण ना जाडसर झाले. आता आपण त्याच्यात एकदम हलका थोडासा तूप टाकू घरचा आणि थोडीशी वेलची पूड टाकू फ्लेवर साठी. टकली तरी होतं नाही टकली तरी होतं. फ्लेवर चांगली लागेल. आणि कोणाला फ्लेवरची खायची असेल तर त्यांनी फ्लेवर टाकू शकतं. मँगो पायनॅपल म्हणजे जशी कोणाला पाहिजे तशी तर आपण त्याच्यात टाकू शकतो. ऑप्शनल आहे. सतत परतीत राहायला लागते. परतीत राहायला लागतं. त्याला बारीक गॅसवर लावून घेतलं काढू आता आपण बघा. इकडे बघा आपण काढले. आता ताटाला आईने तूप लावले. ती वावलेलं आपले आता सर्व मिश्रण आपण गरम आहे ना तूप लावलं. आता आपण बटर पेपर आहे त्याच्यावर काढून घेऊ. मस्त टाकून घेतला आईने. जास्त पातळ पण नको. बघू तर खरं. आता आईने मस्त भाकरी सारखी लेटले. आता त्याला आपण ना चांदीचा वर्क लावू. मिठाईला असतं ना तो पण आणले आपण. तो लावू आता आपण. एक काढ ना अशी. कर पलटी. असा. तर दुसरा घे. आई हे इथे लागला. कुणी तो ठेवला ना तो सरकवलीच नाही. अलगच काढ. हा एकाने एक एकाने कसं तो व्यवस्थित काढ. चला चांदीचा वर्क तर लावून झाले. आता आपण ना मस्त कट करून घेऊ.
असं आता कट करून घ्यायचं आपल्याला. इकडे बघा फायनली कट करून झाल्यात आपल्या. आता आपण प्लेटिंग करू. इकडे बघा आपण प्लेटिंग केलं फायनली. तुम्ही बघू शकता एक नंबर. अशा प्रकारे आपली काजू कतरी रेडी. फायनली प्लेटिंग वगैरे केली मस्त एक नंबर. पण या ना वाईट आहे. आता आपण देवाजवळ ठेवू. या आपल्या साईडच्या ह्या मधीनवाल्या बघू शकता एक नंबर. चवीला पण भारी आहेत. या साईडच्या तरी आपण आता देवाजवळ ठेवता. फायनली झालेलं इकडे बघा. आता मी टेस्ट करून बघतो. एक नंबर झाले, जबरदस्त झाले. तुम्ही पण ट्राय करा भाऊबीजसाठी. आता आई पाडव्याची ओवाळणी करते. दीपावली पाडवा बाबाला. बस तशी तू कधी शिल मला अर्णव, तू कधी शिल? पैसे उद्या द्यावा ना ते 300 उद्या द्यायचं ते मला अर्धी टाका ना. बाबाला सांग त्या आईला द्या बरं. तुला ते ओवलं तू कधी शि म्हणा. तुम्ही द्या ना पैसे म्हणा. किशान बाबाच्या किशानच्या मनात इथं हुशार ओवर आहे. दे चल. अरे वा. आता खाजा जे माझ्या पोऱ्याला. आई घे काजू कतरी आहे. तुला काजू कतरी आवडतं ना? काजू कतरी आवडतं ना तुला? ए बाबाचे किशानचे पैसे टाकले खराच जे ना आम्ही. पाया पर बाबाचे. बाबाचे पाया पर. किशन वरती दिसतं. पाया पर बाबाचे. बाबाचे पाय पर. अरे वा पोऱ्या माझ्या. हे बघ बाबाने केलीला म्हणा तू ना देत ग. हे बाबाने साडी दिली आईला.